जागर न्यूज, आवाज मातीचा, आपल्या माणसांचा। जे जिल्हा परिषदेचे एकूण 10 गट आणि जे 20 गण आहेत, तर या सर्व गणांची आणि गटांची मतमोजणी आज या ठिकाणी होणार आहे। कुणाचा विजय आणि कुणाचा पराजय असणार आहे, तर कुणाला गुलाल उधळण्याची संधी मिळणार आहे, तर कुणाला हताश होऊन बसावं लागणार आहे। या सगळ्या घटनांचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। आपण पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी पोलिसांचा हा तगडा पहारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी अनेक पक्षांचे प्रमुख जे काही उमेदवार आहेत किंवा मग प्रतिनिधी आहेत आणि सर्व काही त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये एकच उत्साह लागून आहे की आता आपला उमेदवार जो आहे तो विजयी होणार की त्याचा पराजय होणार। बहुतांश ठिकाणी उमेदवारांच्या विजयाचं गणित हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी बांधलेलं आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा विजय त्यांना खांद्यावरती उचलून घेऊन त्यांच्या विजयी मिरवणुकीची सगळे कार्यकर्ते या ठिकाणी वाट पाहत आहेत। आणि अख्खा जिल्हा झटला, पण भोगाव सर्कलचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला नाही हटला। फक्त कृष्णाभाया देशमुख, कोणीही झटा काही करा, फक्त आता कृष्ण 2031ला भेटा पुन्हा एकदा। नवी फेरी झालेली आहे आणि भाजपाच्या ज्या लता वाकळे आहेत, तर ते आता त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार वनिता उबाळे यांच्या त्यांच्या त्यांनी आघाडी घेतलेली आहे। वनिता उबाळेपेक्षा 1397 मतांची लीड आलेली आहे। विजय वाकळे यांचे समर्थक माझ्यासोबत आहेत। काय कसं असेल ते? आमची 2000च्या लीडनं सीट लागणार। इथं जनशक्तीचा विजय झालेला आहे, विजय होणार, धनशक्तीचा विजय होणार नाही। विजय हा सर्वच प्रवर्गातून विजय भाऊचा होत आहे आणि विशेष म्हणजे काय, हा विजय जो आहे जो शेतकऱ्यांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे, जनसामान्य जनांचा विजय आहे आणि जनसामान्य लोकांनी विजय भाऊला निवडून दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत करतो। काय वाटतं तुमच्या सर्कलमध्ये जिल्हा परिषद? आमच्या सर्कल विजय भाऊ वाकळेच हा एक असा एक माणूस आहे की तो सर्वसाधारण सर्व गोरगरिबाला एक संधी देणारा युक्ती आहे आणि हिजूभाई वाकळे म्हणजे वाकळे एक ब्रँड आहे। 13वी फेरी झालेली आहे आणि 13व्या फेरीच्या अखेरचे हे अपडेट्स आपल्याकडे येत आहेत। आपण पाहू शकता की सर्वच राजकीय पक्षांचे जे काही समर्थक आहेत, तर ते या ठिकाणी असा जल्लोष करताना आपण पाहू शकता। प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी आहे आणि जल्लोष करत आहेत। पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे आणि सर्व कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी बोलत आहेत। बोला बोला, कोणता गट आहे? भोगाव सर्कल बोला। भोगाव सर्कल मध्ये धनशक्तीचा पराभव होऊन भोगाव मध्ये हमारी और रवि सर की कुछ लड़ाई नहीं थी, मंत्री के साथ में लड़ाई थी। पालक मंत्री ने इतना पैसों का पूरा है तो धुआं धनकार करा, फिर भी हमारा सरपंच चुन के आया। कैसा हराया हमने पालक मंत्री को, कैसा हराया? जनशक्तीचा विजय झालेला आहे आणि भोगाव सर्कल मधून कृष्णाभाई आहे भरघोस मतांनी विजय होतील असा विश्वास भोगावमध्ये सर्कलनं तमाम जनतेला दिलेला आहे आणि पालकमंत्री भोगावला बैठक तळ ठोकून असताना सुद्धा या ठिकाणी धनशक्तीचा पराभव करून जनशक्तीचा विजय झालेला आहे आणि भोगावची जनता, भोगाव सर्कलमधील सर्व जनता कृष्णाभाया देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। आज आहे, उद्या आहे आणि कायम एकनिष्ठच राहणार। आणि जनतेने दाखवून दिलंय पैशांनी लोकांचे मन जिंकता येत नाही। फक्त माईक राहणार। जनतेने लोकांना दाखविलेलं आहे की पैशामुळे काही होत नसते। पैसा आपल्या जागी काम करते, पण पैशानं सगळं कायम होत नाही। कृष्णकांत शिवाजीराव देशमुख यांचा मुलगा कृष्ण हे जे उमेदवार आहे ते रात्रंदिवस ते नाले असो, पाणी असो, काय समस्या असो, दवाखान्याची समस्या असो, हे तात्काळ ते रात्री अहोरात्री 12 वाजता का 1 वाजता ते उभं राहते भोगावमध्ये की या गोष्टीवर की कैसा हराया। जल्लोष आहे का भोगावमध्ये? विजय भोगावमध्ये मोठमोठ्याने सगळं गार केले आम्ही। भोगावमध्ये कृष्णाभायाच पाहिजे होता, आम्हाला कृष्णाभाया झाला। भोगावचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि भोगावचा
निकाल जवळपास निश्चित आहे. कृष्णकांत देशमुख यांचा भोगावमधून विजय निश्चित आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, कारण या ठिकाणाहून कार्यकर्त्यांचं असं आहे की धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्ती उभं राहिली होती आणि काही कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठा उत्साह साजरा करत असताना चक्कपणे बोलून दाखवले की पैसा मोठ्या प्रमाणात चाललेला आहे भोगाव सर्कलमध्ये आणि पैशाच्या विरोधामध्ये सामान्यांची जनशक्ती घेऊन चालणारे कृष्णकांत देशमुख त्यांचे समर्थकांचं म्हणणं आहे की ते आता या ठिकाणी विजयी झालेले आहेत. जवळपास त्यांचा विजय निश्चित आहे. अनेक गटांच्या फेऱ्या बाकी आहेत. वझरची जी काही गर्दी आहे ती काही काळासाठी या ठिकाणी थांबवलेली आहे, कारण एका मशीनमध्ये एका रिझल्टचा जे काही परिणाम आहे तो उमेदवारांच्या प्रतिनिधींनी सांगितले की तो समाधानकारक नसल्याकारणानं आता ती एका फेरीची थांबवलेली आहे. त्या ठिकाणी निकाल थांबवण्यात आलेला आहे. माझ्यासोबत या ठिकाणी सर्व गटांचे हे कार्यकर्ते आहेत आणि सर्वजण या ठिकाणी आता बोलत आहेत. कुठून आला दादा आपण? पोखरणी. बरं, काय होईल? काय अंदाजा लावता येणार नाही. हो, रवी सर होते ना? हो, रवी सर आणि कृष्णा भाऊ. बरं, नाही लावतो तुम्हाला. आडगाव सर्कल आडगावचं काय? बीजेपी डॉक्टर कराळे साहेब जिल्हा परिषद विजय 3000ची लीड आहे. अपक्ष उमेदवार आमच्या भांदास भुगे 300 मताने मागे आहेत. लढत दिलेली आहे, बघू आता काय होतंय. तर 2 फेऱ्या बाकी आहे. अपक्ष असून जोरात लढलेलो आहे, तर अजून बाकी आहे. मोठ्या प्रमाणात हे तरुण कार्यकर्ते आहेत. काय वाटतं तुम्हाला? 4 ठण अपक्ष उमेदवार इंद्रजित सोनाली इंद्रजित घाटू आणि अपक्ष उमेदवार वैभव दशरथ देशमुख छत्री आणि सिटी छत्री वाजणार. काय वाटतं? आपल्या 4 टना पंचायत समिती गणातून वैभव दशरथ देशमुख यांना भरघोस मतांनी विजय होणार. आम्हाला विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की वैभव भैयाला 2600, 2800, 3000पर्यंत लीड भेटणार. सावंगी माळसा 2000 मतांच्या लीडनं समोर आहे बीजेपी सीट 3000 मतांना लागणार. जिल्हा परिषद गट कृष्णकांत शिवाजीराव
मुसळीगण आवेद सय्यद रहमत सय्यद नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी कोकगण मीरा रामेश्वरी ओके